तर आज ना आम्ही चाललो सैलानी बाबाला होळीच्या दिवशी. हे आहे बुलढाण्यात. त्याआधी यांनी सकाळीच मंडीतून लिंब घेऊन आले, सोबत घेऊन जायचे होते. इकडे मी मेथीची भाजी, पोळ्या, शेंगदाण्याची चटणी असा स्वयंपाक बनवून डबा सोबत घेतला आणि जाण्यासाठी निघालो. त्याआधी आडूळ ह्या गावाकडे गेलो मावशीला घेण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांना घेण्यासाठी गेलो. त्यांनी त्यांच्या नातीला पण सोबत घेतले होते आणि कान्हा चिकूला पण सोबत झाले. 9:30ला घरातून निघलो होतो. 2:30ला बरोबर येऊन पोहोचलो आणि पार्किंग एवढी आहे, बापरे. गाडी पार्किंगला लावली. त्यानंतर रिक्षात बसलो दर्ग्याजवळ जाण्यासाठी. इथे कान्हाचा चेहरा खूप सुकल्यासारखा झालाय. घरी गेल्यावर नक्कीच दुखणं काढेन. असो, मध्ये आल्याच्या नंतर जिऱ्याच्या पाण्याने चिकूला आंघोळ घातली. इथल्या जिऱ्याच्या पाण्याला खूप महत्व आहे आणि पुढे 3 ते 4 ठिकाणी देवदर्शन केले, पण खूप गर्दी असल्यामुळे मुळीकडे गेलो नाही. नंतर होळीच्या ठिकाणी जायला निघालो. होळी पण पेटली होती. होळीच्या ठिकाणी एक उतारा सांगितला होता, तो केला. लिंबू वगैरे कापले आणि होळिका दहन मध्ये चिकूचे ओले कपडे, नारळ फेकले आणि होळीचे दर्शन घेतले आणि लेकरांचं मन गुंतवण्यासाठी थोडीफार खेळणी घेतली. आता वाजलेले आहे 6:10, म्हणजे 3 ते 4 तास आम्ही मध्ये होतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.